सरकारच्या अंतर्गत जिल्हा कलेक्टर यांच्या अंडर हे सर्व असतं. वरती हे सर्व स्ट्रक्चर जे दिसतं ते छान आहे. पण महानुभाव पंथाचा हा झेंडा अटके पार काबूल कंदारपर्यंत कसं गेला, आणि माझा व्हिडिओमध्ये असा प्रयत्न असणार आहे की पंथाचं वैभव, पंथाने महाराष्ट्री मराठी संस्कृती, मराठी भाषा कुठपर्यंत नेली. माझा या व्हिडिओ नंतर पुढचाही व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी मंदिरांमध्ये मी हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, आणि असंच व्हिडिओ पाहत राहा. मी कालपासून आल्यानंतर महाराष्ट्राचं मराठी भाषा ही इंदोरपर्यंत पोहोचलेली आहे, आणि तो मराठ्यांचा इतिहास तो अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळेल. पण महानुभावांचा इतिहास खूप कमी वेळा माहिती नसली, पण थोडीफार माहिती गुगलवरती उपलब्ध आहे. ती अशी आहे की हरकूबाई यांना हरकूबाई असे बोललं जातं, आणि ह्या होळकर राजवंशाच्या सुभेदार असणारे मल्हारराव होळकर यांच्या पत्नी होत्या. मात्र पत्नी म्हणजे प्रत्यक्ष त्यांचं लग्न मल्हाररावांशी झालं नसून खांडी राणी म्हणजे जुन्या काळी तलवारीशी लग्न करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीनुसार हे लग्न झालं होतं. आणि महानुभाव पंथाच्या या अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या, योगदान देणाऱ्या बाई होत्या, निष्ठावान होत्या, आणि यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी, नोंदी आपल्याला थोड्याफार ज्या सापडतात त्या महानुभाव पंथावरती अटूट विश्वास असताना त्यांचं राजमुद्रा, म्हणजे जसं मी मागा व्हिडिओमध्ये सांगितलं की पांचाळेश्वरला जी श्री दत्त गुंफा आहे, म्हणजे आत्मतीर्थ नव्हे तर वरची जी दत्त गुंफा आहे तिथे याचा संदर्भ येतो, आणि असा उल्लेख येतो श्री दत्त चरणी तत्पर हरकूबाई होळकर, म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी समर्पित झालेल्या हरकूबाई होळकर असा आहे. आणि मग त्या महानुभाव पंथाच्या नियमांचं कट्टरतेने अनुशासन पालन करत असताना अहिंसा, सात्विक जीवनशैली असा सर्व संदर्भ आहे. तो पंथ प्रचार करण्यासाठी मी मग म्हटलं तसं की महानुभाव पंथात सर्वात महत्त्वाचं जे तीर्थस्थान समजलं जातं डोमेग्राम जिल्हा अहिल्यानगर इथलं डोमेग्राम, तिथली छिन्नस्थळी, तर त्या छिन्नस्थळीचं मंदिर बांधकाम ते यांनी केलेलं आहे. आणि छिन्नस्थळी कशी आहे याचे अनेक व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळतात. आणि मग मल्हारराव होळकरांचं मराठा साम्राज्यामध्ये जे योगदान आहे ते खूप मोठं आहे, सर्वांना सर्वश्रुत आहे. गुगलवरती महानुभाव पंथाच्या संदर्भातल्या अनेक रेफरन्स संदर्भ येतो, पण तो संदर्भाचा एका ठिकाणी ग्रथित नसल्यामुळे आपल्या या इंदोरच्या मंदिरात माहिती नाही. मी मग म्हटलं तसं हा जो हे जे वाडा आहे तो जो पंथाचं मंदिर म्हणून आहे, इथं मसलतखाना, गुप्तखाना होता, आणि इथं खूप सारे दरवाजे होते. म्हणजे राजा जेव्हा इथं सुभेदार बसलेले राहायचे त्यावेळेस या दरवाजातून येणं, दुसऱ्या कोण निघून आला, कोण कुणीकडून आला, फक्त राजाला रिपोर्ट करणं एवढं त्यांचं काम असल्या कारणाने खूप सारे दरवाजे होते. आता ते अर्थातच नाही आहेत. तर असं हे मंदिर आहे. मग म्हटलं तसं की